लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण झाले आहेत आणि या 2 महिन्यात राज्यभरात भोंदूबाबांविरोधात कारवाईला मोठा वेग आल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आलाय। अनिसच्या माहितीनुसार गेल्या 2 महिन्यांत राज्यभरात तब्बल 35 भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ग्रामीण भागासह शहरी भागातही भोंदूगिरीचे प्रकार उघड होत असल्याचं समोर आलेलं आहे आणि या प्रकरणांमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणुकीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत। खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना पुढे येण्याची हिंमत मिळाल्याचा दावा देखील अनिसकडून करण्यात आलेला आहे आणि याबाबत अधिक माहिती देताना अनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी काय सांगितलंय ऐकूया। भोंदू अशोक खरात याच्यावर पहिला गुन्हा दाखल होण्याच्या घटनेला उद्या 2 महिने पूर्ण होत आहेत। या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रात एकूण 35 भोंदू बाबावर गुन्हे दाखल झालेले आहेत। हे गुन्हे महाराष्ट्र अनिसच्या मदतीनं किंवा स्वयंस्फूर्तीनं दाखल झालेले आहेत। या घटनेमध्ये विशेषतः महिलांचे शोषण झाल्याचे प्रमाण दिसून येत आहे। खरात प्रकरणानंतर महिलांमध्ये लढण्याची हिंमत आली, त्यामुळे हे गुन्हे दाखल झाण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे। महाराष्ट्र अनिस किंवा अंधश्रद्धेचे निर्मूलन हे केवळ हिंदू धर्मापुरतेच मर्यादित आहेत असे म्हणणाऱ्यांना या निमित्ताने असे सांगावंसे वाटते की दाखल झालेल्या गुन्ह्यावरून बहुतांश सर्वच धर्मामध्ये गुन्हे दाखल झाल्याचे स्पष्ट होत आहे। त्यामुळे अजून पीडित लोकांनी गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। दरम्यान कारवाई करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील भोंदूबाबांचा समावेश आहे। यामध्ये कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये नाशिकचा अशोक कुमार खरात, संगमनेरचा राजेंद्र गडगे, अकोल्याचा चेतन माळी, पुण्यातील पंकज घोलप, सोलापूरमधील मोहन भोसले, पुण्यातील नाना बर्डे, वसईमधील ऋषिकेश वैद्य, मालाडमधील अल्ताफ खान आणि रिधम पानसाळ, श्रीरामपूरमधील गणेश शिंदे, नवी मुंबईतील अर्जुन चव्हाण उर्फ टणटण बाबा यांचा समावेश आहे। तसेच नाशिकमधील विठोबा जाट, खेडमधील किसन तळपे, लासलगावचा महेश काकडे, रायगडचा अब्दुल शेख, मुंबईमधील इरफान अहमद, पुण्यातील अनिस सोलोमन सिंग, पालघरमधील शिवराम सावर, जळगावचा अल्ताफ मदारी, सोलापूरमधील नाना विरकर, बारामतीमधील पिंटू धुमाळ, भंडाऱ्यामधील हमदास बावणे यांचा यामध्ये समावेश आहे। याशिवाय इगतपुरीचा चंद्रकांत माळी, श्रीरामपूरमधील अशोक आढाव, पुण्यामधील औदुंबर गडदे, खेडमधील नवनाथ गवळी, कल्याणमधील शाहिद शेख, अहिलानगरमधील शिवभाऊ सोनवणे, नांदेडमधील ज्ञानेश्वर कोरडे, तर मुंबईतील रमेश गुप्ता, नांदेडमधील हरिगिरी महाराज, ठाण्यामधील मंजुनाथ शेट्टी, धुळ्याचा कृष्णा चित्ते, पारनेरमधील यशवंत थोरात आणि पुण्यातील श्याम राठोड यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून अनेक ठिकाणी भोंदूबाबांचे दरबार उद्ध्वस्त करण्यात आलेले असून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत आणि इतर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान या कारवायांमुळे भोंदूगिरी विरोधात जनजागृती वाढण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।